उज्ज्वल करिअरची सुरुवात योग्य संस्थेच्या निवडीपासून होते। विदर्भातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाचा विश्वासार्ह ठेवा प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। नॅक A+ नामांकन प्राप्त ऑटोनॉमस संस्था आणि 43 वर्षांची शैक्षणिक परंपरा। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक बीटेक, एमटेक, MBA आणि MCA अभ्यासक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांसारख्या मागणी असलेल्या शाखा। संस्थेचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड, 4357 प्लस कॅम्पस प्लेसमेंट्स, 32 लाख पर एनम पर्यंतचे सर्वोच्च पॅकेज आणि 4 लाख पर एनम सरासरी पॅकेज। 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आजच भेट द्या प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती। आणि सगळ्यात हायेस्ट आकडा जन्मभूमी संस्थान मुरुडचा, तो त्याच्यामध्ये जन्मभूमी संस्थानच्या उपासना मंदिराचाही आहे। 20 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे। थेंबे तळे साचे असं म्हणतात, साधं नाही आहे। आपल्याला कल्पना आहे की आपण 2-4 दिवस तरी गावोगावी, साधं काम नाही आहे, गावोगावी फिरून आपला जो पैसा जो आपण त्यांना देणगी म्हणून देतात आणि त्या सगळ्या पैशाचा हिशोब, ट्रान्सपरन्सी बघा, वेळोवेळी ते आपल्या समोर देत असतात की कुठल्या कार्याला किती रुपये मी आपल्या माध्यमातून दिलेले आहेत। मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की आजपर्यंत त्याच्यामध्ये तपोवनच्या आरतीचे पैसे, आपण जे आरतीमध्ये पैसे टाकता, हे तपोवनच्या त्या महारोगी म्हणजे कुष्ठरोगी गोष्टी बांधवांकरता जात असतात, तर तेही मी 25,000 रुपये या 3 महिन्याच्या आरतीचे देऊन आलेलो आहे। आणि तिथे सुद्धा अच्युत महाराजांच्या निवासाचं बांधकाम लवकरच अच्युता गुरुपदा भजुनिया मग जन्म नाही कदा, श्रीमदच्युता गुरुपदा भज मना मग जन्म नाही कदा। अशा अच्युत महाराजाला संधी अटेंड करतात, प्रबोधन करतात। ते एक दिवस मला सांगत होते की रात्री झोपल्यानंतर घसा दुखतो, त्याच्यामुळे घसा त्रास देतो आहे, उद्या सकाळी पुन्हा उठून तयार राहतात। सोपं काम नाही आहे, सर्वांनी कृपया टाळ्या वाजवा। काय शक्य आहे? कारण गुरु चैतन्यमय चैतन्य प्रगटे हरे नटनटे, कैवल्य एकटे, ज्याचे नाव मुखी बरळता जन्मादि दुःखी होते, जन्मा जन्म मिटे मनी रूप रटे। 20 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे। थेंबे तळे साचे असं म्हणतात, साधं नाही आहे। आपल्याला कल्पना आहे की आपण 2-4 दिवस जरी गावाला गेलो, चरण तव सदनी लागे, जाऊ दे तिमिर तुरीतांचे, ज्ञान रवी हृदय प्रकाश होते, घडो अंति प्रार्थना तुला देवा, अंति प्रार्थना तुला देवा, शेषती आयुतम पदीवा, गुणतव गाव शक्ती बुद्धी दे गुरुराया, वैष्णव लीन तुझ्या पाया, आरती सद्गुरु राया की सच्चिदानंद भगवान भजगती आवलंबना, निराकार सुखी आकारावाली कैसी आकारावाली, सर्वांची व्यापक सर्वांची व्यापकवाणी सद्गुरु माऊली, 16 संदेश श्री संतोषी महाराज यांचा जो दरवर्षी याचा कार्यक्रम असते गुरुपूजेचा, यावर्षी संपन्न होत आहे। मागील जवळपास 45 वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे। आधी छोट्या जागेत व्हायचा अंबापेठमध्ये, त्यानंतर तुमच्या कोलटकर कालायदात आला, तिथं थोडं 10 वर्षापासून। महाराजांचा अत्यंत जीवाभाग हे सर्व कार्यकर्ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, विदर्भात सर्व विखुरलेले सगळे आठवणी त्यांच्या गुरुपूजेला हजर असतात। विशेष म्हणजे त्यांचा जो उद्देश होता बाबांचा, की सर्वांना सन्मार्गी लावायचं, हा जो त्यांचा दिव्य संदेश होता, तो सगळे त्यांना ऐकायला यायचे दरवर्षी बाबांच्या। बाबा गेल्यापासून बाबांचे अनेक कार्यक्रम आहे, 8 प्रकारचे समजा त्यांचे, 8 हॉस्पिटल आहे, अच्युत महाराज संस्थान आहे, तपोवनचा कार्यक्रम आहे, नंतर बाबांचं हे आहे जन्मभूमी संस्थान आहे। या सर्व संस्थांचे कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या सगळे कार्य करत आहे। विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं कार्य हार्ट हॉस्पिटलचं आहे, जे खरोखर जीवनदायी कार्य आहे। मागील 40 वर्षापासून महाराजांनी सुरू केलेलं कार्य आज अगदी शून्यातून विश्वाकडे गेलेलं आहे। खरं जवळपास म्हणजे 25,000 रुग्णांची इथं कार्डियक प्रोसेस पूर्ण झालेले आहे। महाराष्ट्रातील एकमेव सर्वात मोठं हॉस्पिटल आहे, ज्यांनी महाराजांचं नाव खूप मोठं केलेलं आहे। जवळपास रोजच्या 40 अँजिओग्राफी, 15 अँजिओप्लास्टी आणि रोज 4 बायपास सर्जरी होत आहे। असं हे महाराष्ट्रातील सर्वात
जे आपण खर्च मोठ्या लेवलला आमचं काम होणार ऑपरेशन, असं कुठलंच ऑपरेशन नाही कार्डियकचं ते इथं होत नाही म्हणून आज मुंबई पुण्याकडून एमपीतून सगळ्या त्याच्यात अशा कार्याची सुद्धा माहिती व्हावी याच्याकरता सुद्धा आज आपण कार्यक्रम ठेवतो आहे. सर्वच कार्याला जे आहे अतिमास संस्थांचं जे आहे महाराजी महासमाधी आहे, 12 वर्षापूर्वी इथेच त्यांनी समाधी घेतली आहे. सध्या त्यांच्याकरता रोजचे भक्त म्हणून येतात, त्याची राहायची बसायची व्यवस्था म्हणून एक मोठं भक्तगृह बांधणं सुरू आहे, ते सुद्धा आपण माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे सर्व लोकांना एकत्र येऊन एकोपा करून ते कार्य वाढवायची इच्छा आहे. अमरावती याच्यातर्फे अनेक वर्षापासून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असतो. विशेष करून श्री संत अच्युत महाराजांनी श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जे बसवलेलं आहे त्यामध्ये आत्तापर्यंत 82,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपण बायपास सर्जरी, MVR, DVR, पेसमेकर इत्यादी सर्व प्रकारच्या सर्जरी या ठिकाणी करत असतो. आणि महाराष्ट्र शासनाचा बाळासाहेब ठाकरे पुरस्कार देखील मागच्या वर्षी या संस्थेला मिळालेला आहे. आणि आजच्या तारखेला 1,000पेक्षा जास्त बायपास सर्जरी दरवर्षी आपण करत असतो. वंदनीय श्री संत अच्युत महाराजांनी गोर गरिबांसाठी एक खूप चांगली अशी व्यवस्था निर्माण केली आणि त्याचं नाव हे हार्ट हॉस्पिटल आहे. त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही गुरुपौर्णिमा कार्यक्रमामध्ये काही ना काही डोनेशन्स देखील आम्हाला प्राप्त होत असतात. आणि त्याचप्रमाणे महाराज जिथे निवास होता तपोवनमध्ये त्या ठिकाणी देखील आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि येत्या एका वर्षामध्ये आपण महाराजांचं एक त्या ठिकाणी निवास ज्यामध्ये साधना, सेवा, सत्संग इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत. तिथे ध्यान मंदिर राहणार आहे, लायब्ररी राहणार आहे आणि बहुविध याचं सभागृह देखील राहणार आहे. तर या अनुषंगाने एक अंधश्रद्धा निर्मूलन करणारा महात्मा होऊन गेला आणि अमरावती परिसरामध्ये नवे विदर्भामध्ये श्री संत अच्युत महाराजांना ओळखत नाही असे आपल्याला कोणी सापडणार नाही. आणि विशेष करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार त्यांनी अंगीकारले होते आणि त्यामुळे ते अंधश्रद्धा आणि चुकीच्या रूढी याच्या विरुद्ध नेहमी बोलायचे आणि समाजाने माणसासारखं राहावं असा त्यांचा विशेष संदेश होता. आणि उणे दिसे ते पूर्ण करी असे ते नेहमी सांगायचे. कुठे गेल्यानंतर जे काही कमी असेल ती पूर्ण करून घ्यावी असं ते आम्हाला सांगत होते. न जावं एकही क्षण फुकाचा असं ते सांगायचे. नेहमी वेळेवरचं काम वेळेवर करावं असं ते सांगायचे. आणि त्यांनी जन्मभर अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सत्संग घडवले. अशा थोर महात्म्याला वंदन करून आज हा गुरुपौर्णिमा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत. संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये 1000पेक्षा जास्त लोक उपस्थित असतात आणि फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद लागतो. अशा प्रकारे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलची माहिती आपल्या जनतेसमोर पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलचा खूप खूप धन्यवाद.